राज्य सरकारने स्वीकारलेल्या त्रिभाषा सूत्रामुळे मातृभाषा मराठीवर संक्रांत आल्याची भावना अनेक जण व्यक्त करतायत. अर्थातच अनेकांना याबद्दलची चिंता वाटते आणि वेगवेगळे वाद यातनं निर्माण होत आहेत. मात्र माझ्यासोबत आत्ता अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी मराठी भाषेतलं एक वर्ण वाचवण्यासाठी अक्षरशः केंद्र सरकारला अंगावर घेतलं, केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाला देखील अंगावर घेतलं आणि तो एक वर्ण जशाचा तसा उच्चारला जावा आणि वापरला जावा यासाठी केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाला स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि पुढे त्या वर्णाचा जशाचा तसा उल्लेख जो आहे तो आता जे हिंदी भाषिक आहे त्यांना करावा लागतोय. नेमका हा लढा काय आहे आणि तो वर्ण कोणता आहे हे जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत स्वतः भाषेचे अभ्यासक प्रकाश निर्मळ सर. सर, खरं तर तुमच्या एकंदरीत लढ्याबद्दल अनेकांना माहिती आहे, पण केवळ एका वर्णासाठी तुम्हाला हा एवढा मोठा लढा उभारावा वाटला. केंद्र सरकारच्या राज्य भाषा विभाग असेल किंवा एकंदरीत जे जे विभाग आहेत त्यांच्याशी अक्षरशः तुम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडनं जी काय उत्तर येत होती, प्रश्न उत्तर येत होती, यामध्ये एक नाही, दोन नाही, 3 वर्षाहून अधिक काळ तुम्ही तो लढा चालू ठेवला. तो नेमका वर्ण काय आहे आणि त्या वर्ण वाचवणं तुम्हाला गरजेचं का वाटलं? ॲक्च्युली ळ जो आहे, हा ळ हा उच्चार मराठीमध्ये आहे, पण मराठीसोबतच इतरही भाषांमध्ये आहे. आणि आपण हिंदीमध्ये तो वर्ण उच्चारला जावा किंवा लिहिला जावा यासाठी प्रयत्न यासाठी केला होता की मुळात हिंदी प्रदेशातल्या ज्या भाषा आहेत त्यामध्ये तो उच्चारण आहे आणि ज्या बाकी 8व्या परिशिष्टातल्या भाषा आहे, म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम वगैरे या सगळ्यांमध्ये त्या आहेत. आणि असं असताना जर का म्हणजे मुळातच हिंदी प्रदेशातला अडावळी पर्वत आहे, अडावळी, तो अडावळी पर्वत हिंदीमध्येच अरावली असा व्हायला लागला. बरोबर. म्हणजे हे जे मूळ नावं आहेत ते मागे पडून काहीतरी चुकीची नावं जर प्रचारात येत असतील तर ते चुकीचं आहे असं वाटल्यामुळे मग आपण हा लढा सुरू अर्थात केला. आता तुमच्या लक्षात आलं असं की तो वर्ण म्हणजे ळ हा शब्द आहे. याची सुरुवात फार इंटरेस्टिंग आहे. मुद्दामून सरांनाच का बोलवण्याचं कारण एकतर हा त्यांचा लढा होता, त्यांनी हा वर्ण वाचवला असंच म्हणता येईल. मात्र प्रकाश निर्मळ यांच्या आडनावामध्ये जो ळ येत होता तो नेहमी हिंदी भाषिकाकडनं ल असा उच्चार त्याचा व्हायचा. म्हणजे प्रकाश निर्मळच्या ऐवजी प्रकाश निर्मल असं त्यांना बोललं जायचं. आणि अर्थातच भाषेचा स्वाभिमान असणाऱ्या निर्मळ सरांनी हा लढा तिथून सुरू केला. नेमकी ही लढाई तशीच सुरू झाली तुम्ही सांगत होतात. काय कुठून सुरू झाली या लढाईला? ॲक्च्युली आपल्याकडे ना लोकमान्य टिळक हो. मोठं नाव आहे नाव आहे. आणि या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे, बरोबर. तर ही जी नावं आहे ना, ही अतिशय चुकीच्या पद्धतीने हिंदीमध्ये. आता खरं तर आपला हिंदीशी संबंध येण्याचं कारण हे का हिंदी ही आंतरप्रांतीय संपर्क भाषा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. तुम्ही म्हणताय की राजभाषा किंवा देशभाषा नाहीये? नाही, ती राष्ट्रभाषा नाही आहे, राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही राजभाषा असल्यामुळे केंद्र सरकारची किंवा संघराज्य सरकारमधल्या केंद्र सरकारची राजभाषा असल्यामुळे ती बाकी राज्यांमध्ये जेव्हा केंद्र सरकारचे कार्यालय असतात त्या ठिकाणी ती आंतरप्रांतीय संपर्क भाषा किंवा मध्यस्थ भाषा म्हणून येते. त्यामुळे तिचं कर्तव्य काय आहे की तिने एका भाषेतला विशेष नाम दुसऱ्या भाषेपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते जसंच्या तसं पोहोचवलं पाहिजे. म्हणजे जर लोकमान्य टिळकांचं नाव जर टिळक असेल तर तिने मल्याळम भाषेला पण सांगितलं पाहिजे की यांचं नाव टिळक आहे, पण ती मल्याळमला काय सांगते की यांचं नाव तिलक आहे आणि मल्याळम पण ते तिलकच लिहिते. मग हा जो घोळ झालेला आहे, हा घोळ लक्षात घेऊनच आपण हा मुद्दा घेतला होता की अशा पद्धतीने तुमची भूमिका जी आहे हिंदीची आंतरप्रांतीय संपर्क भाषेची जर भूमिका तुमची आहे तर तुम्ही ती व्यवस्थित निभावली पाहिजे. ती निभावली जात नाही, म्हणूनच आपण हा यासाठी लढा दिलेला होता. तुमच्या वैयक्तिक नावापासून या लढ्याची सुरुवात झाली? हो, माझं अर्थातच आता बरेचदा हिंदीमध्ये लिहिताना त्या पद्धतीने लिहिलं जात होतं आणि मी हे सांगत होतो की देवनागरीमध्ये ळ आहे. कारण असं आहे की आपण इंग्रजीमध्ये छ नाही, पण इंग्रजीमध्ये छ साठी आपण CH च्या पुढे अजून एच लावून तशी तरतूद करतो. तशी हिंदीमध्ये सुद्धा ळ साठी वेगळी तरतूद करायला पाहिजे. एकतर ळ वर्ण जर हिंदीमध्ये वापरत नसेल तर ल खाली टिंब मारून हा वेगळा उच्चार आहे असं दर्शवायला पाहिजे होतं आपण, परंतु तसं न दर्शवता आमच्या भाषेतच हा उच्चार नाही म्हणून आम्ही असं उच्चारणारच नाही, ही जी भूमिका घेतली जात होती ही अतिशय हिंदी भाषकांची भूमिका अशी होती. त्यांच्यापर्यंत ते तसंच आलं असणार आहे म्हणून ते पुढे तसंच सुरू राहिलं असतं. हे किती काळ सुरू होतं असं वाटतं? तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं कुठे कुठे? म्हणजे तुम्ही न्यूज चॅनल्स बघितले,
कुठे कुठे ळचा उच्चार ल होत होता असं वाटतंय. ही जी सुरुवात आहे ना, हा. ही जेव्हा उर्दूची हिंदी झाली तेव्हापासूनची आहे. बर बर. म्हणजे 1876 वगैरेचा जो काळ होता, त्याच्या अगोदर 500 वर्ष उर्दूच भाषा होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग नंतर ती देवनागरीमध्ये आली आणि मग त्याला आपण हिंदी नाव दिलं. बरोबर आहे. तोपर्यंत ब्रजभाषा वगैरे ह्या अशा अनेक, राजस्थानी वगैरे ह्या भाषा छुटपुट छोट्या छोट्या त्या त्या प्रदेशापुरत्या होत्या. परंतु उर्दूनी सगळा भारत जवळपास व्यापलेला होता, मैसूरपर्यंत. त्यानंतर मग आपल्या लोकांना असं वाटलं उत्तरेतल्या की बा ही देवनागरीत लिहिली पाहिजे. तर देवनागरीत लिहिताना घोळ असा झाला की उर्दूला जसंच्या तसं ट्रान्स्क्राईब केल्यामुळे तो मूळ जो ळ होता, म्हणजे मूळ खडीबोलीत ळ होता, जुन्या हिंदीत ज्याला आपण म्हणू की दिल्लीची जी हिंदी आहे त्यामध्ये ळ आहे, परंतु तो तिथे बावळी शब्द उर्दूमध्ये बावली झाला आणि मग हिंदीतही तो बावलीच लिहिला गेला. हे त्यांनी कन्फर्मच केलं नाही, नक्कीच केलं नाही की हा मूळ शब्द बावळी आहे, ळ आहे याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीचं विकृतीकरण मग अनेक वर्ष चालत झालं. असं झालं की हिंदी शिकणे म्हणजे आपला स्वतःचा ळ वर्ण विसरणे. म्हणजे हरियाणवी लोकांनी हिंदी शिकायची तर स्वतःचा ळ विसरायचा आणि मग तिथे थाळीच्या ऐवजी थाली बनायचं. ते अशामुळे ते लोक ळ विसरत गेले. परंतु अजूनही ग्रामीण भागातले लोक ळ विसरलेले नाहीत. हिंदी प्रदेशातले ते अजूनही ळचा उच्चार करतात. बरोबर. पण तुमचा खरं तर आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ळ हा मराठी वर्ण म्हणता येईल आपल्याला, तो मूळचा. बरोबर. आणि मग ते समजा जर अशाच पद्धतीने सुरू राहिला असतं तर असा काय मोठा परिणाम झाला असता असं वाटलं तुम्हाला? कसं असतं की बघा, रूचा उच्चार आहे. आज रूचा उच्चार कोणालाच माहित नाही. लरूला असं लिहितो आपण, त्याचा उच्चार कोणालाच माहित नाही. ते आता कालबाह्य झाले. म्हणजे कोणाला तुम्ही विचाराल की याचा उच्चार काय, तो कुठला मोठ्यातला मोठा भाषा शास्त्रज्ञ सुद्धा तुम्हाला नक्की उच्चार सांगू शकणार नाही. त्यामुळे एक एक उच्चार गमावणं म्हणजे ते त्या भाषेचं संचित जे असतं ते गमावणं आहे ना. म्हणजे हा ळ जर आपण विसरून गेलो आणि पुढे अशा पद्धतीने लोकांना जर ळचा उच्चार काय हे जर माहीत नाही झालं. आता खरं तर ळ आपण कुठे कुठे वापरतो, तर बरेचदा आपण समजा काळी आणि काली याच्यामध्ये फरक करतो ना. काली माता आणि काळी म्हणजे रंगानी काळी. तर असं शब्दांचं जेव्हा भाषा जी एखादा वर्ण अतिरिक्त म्हणजे एखादा वर्ण असतो तर तो भाषेला समृद्ध करत असतो ना. म्हणजे त्या भाषेची समृद्धीच जाते त्यामुळे दुसऱ्या भाषेचं आपसुक त्याच्यावर एक प्रकार अतिक्रमण होतंय. आणि हे खूप जास्त वाईट आहे की आपण जर एका एका वर्णाकडे लक्ष देत नसो असं तुम्हाला वाटतं. बरोबर आहे ना. पण मग अनेकांना असं वाटतं की बाबा आणखी काही मोठा परिणाम झाला नसता, पण अपभ्रंश सुद्धा झाले असते मग भाषेमध्ये. बरोबर आहे ना. नाही, भाषेच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक वर्ण हा महत्वाचाच आहे. तो टिकवून ठेवणं कर्तव्यच आहे. अन्यथा मग ती भाषा, त्या भाषेचं वेगळेपण काय, असंच आहे ना. किंवा तो जो आपण जर असं जर केलं की इंग्रजीप्रमाणे असे वर्ण आपले कमी 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 करत गेलो तर अनेक शब्दांचे अनर्थ होतील. मग एकच आपण कालीला काली म्हणू, काली मातेला, आणि काळ्या रंगालाही काली म्हणू. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल की आपला शब्दसंग्रह पण अतिशय तोटका होत जाईल आणि भाषेची समृद्धी जी आहे ती नष्ट होत जाईल. त्यामुळे आपल्याला वर्ण ळचं जर अगदी उदाहरण सांगायचं, आभाळ आणि आबाल यामध्ये खूप जास्त फरक आहे. त्यामुळे आभाळ जेव्हा आपण आबाल संबोधू पुढच्या काळात, जर ळचा उच्चारच तिथे झाला नाही तर मग आभाळाची व्याप्ती नाही लक्षात येणार. त्यामुळे लक्षात घ्या की एक वर्ण वाचवणं किती गरजेचं आहे. आता येतो मूळ मुद्द्यावर. आता राज्यामध्ये जे काही त्रिभाषा सूत्र राज्य सरकारनं धोरण स्वीकारलंय, अनेकांना वाटतं की पहिलीपासून जी हिंदी आहे ती ऑप्शनल दिसतीये, पण त्याच्याशिवाय पर्याय पण नाहीये. म्हणजेच ही अघोषित किंवा छुपी सक्ती आहे असं अनेकांचं मत आहे. आता जर हिंदी जी भाषा आहे, ज्या भाषेतला ल जो आहे तिथे ळ होता, तो तुम्ही जशाच तसा उच्चारावा म्हणून हा प्रयत्न केला, हा लढा दिला, त्याला यश आलं. आता मात्र मराठीच्या सोबत ती भाषा देत आहेत. काय परिणाम असणार आहे आणि हे शक्य होईल का? खरं म्हणजे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही गरज नाही. ती पर्याय म्हणूनही देण्याची गरज नाही. तिसरी भाषा शिकवण्याची पण गरज नाही. मुळात जे बालमानसशास्त्रज्ञ जे आहेत सर्वांचं म्हणणं असं आहे की मुलांना पहिले औपचारिक जर शिकवायची असेल तर एकच भाषा शिकवली पाहिजे. ते काय म्हणतात, लोक आर्ग्युमेंट असं करतात की नाही नाही, मुलं कितीही भाषा शिकतात लहानपणी, मग ते ज्यांच्याकडे अनेक भाषा बोलणारे लोक असतात ते तशा तशी भाषा शिकतात की नाही. बरोबर आहे, ते अनौपचारिकरित्या शिकतात. अनौपचारिकरित्या तर कावळा सुद्धा बोलतो मराठी, माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे ना.
तो अनौपचारिक, त्याला जर का तुम्ही बसवलं असतं आणि वर्गात शिकवलं असतं तर तो शिकला नसता. त्यामुळे हे जे बालमानस आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं की मुलांना अनौपचारिक दृष्टीने चुकत माकत स्वतः दुरुस्ती करत पडत झडत जसा शिकतो मुलगा तसं शिकणं वेगळं, आणि वर्गात बसून 20 मुलांमध्ये तुम्ही हे शिका, त्याची वर्णमाला शिका, ते असं शिका, ही सक्ती ही चुकीची आहे आणि ती बालमानस शास्त्रज्ञांना मान्य नाही. म्हणून पहिलीपासून मराठीच्या बरोबरीने हिंदी शिकवणं हे चुकीचं आहे. बरं, यामध्ये हिंदीच का, लोक म्हणतात इंग्रजीला विरोध का नाही, तर इंग्रजीचा निर्णय 20 वर्षापूर्वी झालेला आहे आणि आज हिंदीचा विषय सुरू आहे म्हणून हिंदीला विरोध आहे. आणि इंग्रजी आणि मराठी या सारख्या भाषा नाही आहेत, म्हणजे त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. हिंदी आणि मराठीची वर्णमाला सारखी आहे पण व्याकरण वेगळं आहे, शब्द संग्रह बराचसा सारखा आहे पण अर्थ त्याचा व्याप्ती वेगळी आहे. त्यामुळे इतक्या लहान मुलांना तुम्ही कसं काय, आता मराठी में टिळक बोलणे का और हिंदी में तिलक बोलणे का, हा हे तुम्ही पहिल्या वर्गातल्या मुलांना, म्हणजे पहिल्या वर्गातले मुलं आता कुठं बोबडं बोलणं थांबले होते, आता पुन्हा त्यांना बोबडं बोलणं शिकवणार तुम्ही, टिळकला तिलक म्हणणं. म्हणजे अशा पद्धतीचा जर तुम्ही काय संभ्रम त्या मुलांमध्ये करून आणणार असाल तर ते चुकीचं आहे. पहिल्या वर्गाच्या मुलांना पहिले त्यांची मातृभाषा, आता तुम्ही बघा हे सीबीएसई शाळा आहे, सीबीएसई शाळांमध्ये इतका घोळ झालेला आहे की मुलांना त्यांची स्वतःची तर भाषा नीट येतच नाही, इंग्रजी पण नीट येत नाही, काहीतरी हिंदी भाषेमध्ये काही इंग्रजी मराठी शब्द घालून ती मुलं अशी अतिशय विचित्र भाषा बोलत असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोष्ट. त्यामुळे हा प्रयोग जो सध्या जो चाललेला तो अतिशय फसलेला आहे 3 भाषांचा. असं असताना आपण पुन्हा इथे नवीन प्रयोग करणे हे मला असं वाटतं चुकीचं आहे. पण तरीही तुम्ही भाषेसाठी कायम आग्रही असता. मुलांना कसं आहे की तुम्ही जसं म्हणत होता की जे आदिवासी पट्ट्यातल्या भाषा आहेत त्या अजूनही मुख्य प्रवाहात आल्या नाहीत, त्याची तोंड ओळख अक्षर ओळख सुद्धा नाहीये, काहीच नाहीये. मग राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ह्या सगळ्या भाषा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगळे प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं असं वाटतंय का? हो, बरोबर. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तिसरी भाषा तुम्ही शिकवायचा जो प्रयत्न करताय ना, त्याऐवजी मुलांना लोकभाषा शिकवा. लोकभाषा शिकवा. लोकभाषा म्हणून एक विषय. तिसरा, लोकभाषा कुठली? हा जर गोंड मुलगा असेल तर त्याला गोंडी शिकवा, त्याच्या भाषेची, म्हणजे त्याला आणखी गोडी निर्माण होईल शिक्षणाची. मराठी त्याच्यासाठी दुसरी भाषा आहे, बरोबर आहे, पण मराठी त्याच्या परिवेशातली भाषा असल्यामुळे ती आवश्यक पण आहे. पण त्याच्यासोबत जर तुम्ही कोरकू मुलाला कोरकू भाषा शिकवली किंवा वऱ्हाडी मुलगा आहे तर वऱ्हाडी मुलाला वऱ्हाडी भाषेतले लोकवाङ्मय जे आहे ते जर त्याला सांगितलं, जसं आता भोंडल्याची गाणी आहेत किंवा गवळणीची गाणी आहेत, अनेक आहे, हे जर शिकवलं तो मुलगा आणखी कनेक्ट होईल शाळेशी. तर हे तुम्ही तिसरी भाषेचा असा प्रयोग करण्यापेक्षा असा बोलीचा प्रयोग करा ज्याच्यामुळे मुलांचा पुन्हा भाषाशास्त्राचा पाया सुद्धा तिथे होईल. म्हणजे भाषाशास्त्र काय आहे पुढे जर सांगायचं असेल तर त्याला पहिलीपासून त्यातले थोडी थोडी जाणीव निर्माण होईल की बोली काय असतं, प्रमाण भाषा काय असते, राजभाषा काय असते, हे थोडं थोडं त्याला कळत जाईल. तुम्ही त्यांना बोली शिकवा ना, तिसऱ्याच भाषेत जर शिकवायचं असेल तर थोडी थोडी बोली त्याला शिकवा, पण हा हिंदीचा प्रयोग नको. अर्थातच. एकूणच आता मला हे जाणून घ्यायचं की तुम्ही ज्या साठी हा लढा उभारला होता त्याचं यश काय तुमच्या पदरात पडलं आणि तुम्हाला असं वाटलं मधल्या काळात की आपण हे सोडून द्यायला पाहिजे, पण जिद्द तुमची होती, काय पत्रव्यवहार झाले होते आणि काय शेवटचं पत्र आलं? याचे 2 टप्पे आहेत या यशाचे. पहिले म्हणजे एक 2019ची वर्णमाला. 2019ला कार्यालयीन, म्हणजे जी एक्सटेंडेड अल्फाबेट ज्याला आपण म्हणतो, परिवर्धित वर्णमाला जी कार्यालयासाठी वापरायची आहे, तिथे त्यांनी तो ळ घेतला होता, कारण ळ कुठेच नव्हता मुळात. सुरुवातीला म्हणजे 1947ची जी समिती होती हिंदीची, त्या समितीने शिफारस केली होती की ळ हिंदीमध्ये असला पाहिजे. बरं. आणि त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या वर्णमालेमध्ये ळ घेतलेला होता, परंतु नंतर कोणीतरी एक काय षडयंत्र म्हणा, त्यांनी तो ळ काढून टाकला. तर त्यामुळे इकडच्याही वर्णमालेत नाही आणि तिकडच्याही वर्णमालेत नाही, कुठल्याच वर्णमालेत ळ नव्हता. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते मी पॉईंट आउट केलं, तेव्हा 2019ला त्यांनी घाईघाईने तो कार्यालयीन वर्णमालेत घेतला. परंतु नुसतं कार्यालयीन वर्णमालेत घेऊन फायदा नव्हता, कारण काय होतं की कार्यालयीन वर्णमाला ही ऑप्शनल आहे, ती अनिवार्य नाही की कुठेही तुम्ही टिळकांच्या ठिकाणी टिळकच लिहिलं पाहिजे किंवा विक्रोळीच्या ठिकाणी विक्रोळीच लिहिलं पाहिजे. परंतु ती मुख्य वर्णमालेत, मानक वर्णमालेत, स्टँडर्ड वर्णमालेत आला तरच त्याचं काहीतरी आपण म्हणू शकत होतो की नाही ही ते असं झालं पाहिजे. म्हणून मग आपण आणखी पत्रव्यवहार सुरू केला, जे माझा एक शोध निबंध होता या विषयातला, की हिंदीच्या प्रदेशातल्या भाषांमध्ये ळ आहे, त्यामुळे तुम्हाला हिंदीच्या मूळ वर्णमालेतच तो घेणं गरजेचं आहे, मानक वर्णमालेत. तर हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, माझं म्हणणं बरोबर आहे, तर त्यावेळेस त्यांनी 2024 मध्ये नोव्हेंबरला 2024ला जी भाषा अभ्यासकांची हे झाली त्याच्यामध्ये त्यांनी तो घेतला. आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये मला भरपूर संघर्ष करावा लागला, मला लोक खूप बोलले आणि आपले पण लोक मला हसत होते, वेडा म्हणत होते अक्षरशः.
आणि ते तर म्हणायचे की वो हमारी प्रकृति ही ऐसी है हिंदी की हम अरिस्टोटल को अरस्तु लिखते हैं. अरे हाँ. हिंदी की प्रकृति ऐसी है. हम सॉक्रेटिस को सुकरात लिखते हैं, इसलिए हम टिळक को तिलक ही लिखेंगे. अशी त्यांची प्रवृत्ती होती. ते या प्रवृत्तीने ते अनेक लोक बोलत होते. म्हणजे रेल्वेचे कधी काही काही राजभाषा अधिकारी पण होते त्याच्यामध्ये, ते पण असे मला बोलले. एक पत्रकार मला बोलले की तुम्ही हे सगळं करायचं तर तुमच्या भाषेमध्ये करा. मी म्हटलं तुमची भाषा आमची भाषेचा काय प्रश्न येतो इथे या ठिकाणी. ही हिंदी पण आमचीच भाषा आहे ना, मल्याळम पण आमचीच भाषा आहे, बरोबर आहे की नाही. भारताच्या भाषा आहेत तर आमचीच भाषा आहे. त्याच्यामुळे आणि याचा त्रास जर आम्हाला होत आहे तर आम्ही त्याच्याबद्दल आक्षेप घेणार ना. तुमची भाषा जर हिंदी भाषा जर का महाराष्ट्रामध्ये राजभाषा म्हणून आली नसती केंद्र सरकारची, तर तुम्ही तिकडे काय करता याच्याशी आमचा काही संबंध नव्हता. परंतु इथे येऊन जर आमच्या शब्दांचं विकृतीकरण होत असेल तर त्याला आमचा आक्षेप आहे. आणि हे त्यांना पटलं. बरं, तिथे बरेच चांगले सुज्ञ पण लोक आहेत अजूनही हिंदी निदेशालयामध्ये, आणि त्या लोकांना हा विषय कळला आणि त्यांनी भाषा अभ्यासकांच्या सभेमध्ये हा विषय मांडला आणि मग तो स्वीकृत झाला. परंतु तुम्ही म्हणता यश मिळालं का, तर हे आंशिक आहे. याचं कारण असं आहे की ते जे म्हणाले एक राजभाषा अधिकारी मला की आमची विकृतीचीच प्रकृती आहे, तर ही विकृतीची प्रकृती हिंदीमध्ये अजूनही चालू आहे. म्हणजे ते डहाणू, बघा तुम्ही, डहाणू रोड म्हणून एक रेल्वेचं स्टेशन आहे, तिथे मराठीत डहाणू लिहिलेलं आहे आणि हिंदीमध्ये दहानू लिहिलंय. दहानू. काय कारण आहे, काय तर्क आहे, काहीच नाही. म्हणजे असं विकृतीकरण करण्याचं काहीच तर्क नाही. तर तुम्ही जेव्हा प्रश्न मला विचारता ना की हिंदी राष्ट्रभाषा आहे का, तर माझं म्हणणं असं आहे की हिंदी अजून केंद्र सरकारची राजभाषा म्हणूनही स्वतःला प्रूव्ह करू शकलेली नाही. तर तुम्ही राष्ट्रभाषेचा विषय तर लांबच राहिला, असं तुम्हाला सांगतो. आणि ती जी क्षमता आहे हिंदीमध्ये, तर राष्ट्रभाषेच्या संदर्भात मला तुम्ही जर विचारत असाल तर मी तुम्हाला सांगतो की हिंदीमध्ये ती क्षमता नाही राष्ट्रभाषा होण्याची. नाही. कारण असं आहे की हिंदी ही अभिजात भाषा नाही, पहिली गोष्ट. कारण ती अस्मितेची भाषा असते त्या देशाच्या. आणि अस्मितेची भाषा कुठली असेल की जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. हिंदी 150 वर्षापूर्वी तयार झाली. जसं आपण म्हणतो की उर्दूला देवनागरीतली. तर त्यामुळे ती अस्मितेची भाषा नाही. अस्मितेची भाषा कुठली असू शकेल की ज्या अभिजात भाषा आहेत त्यातली एखादी असू शकेल. आणि दुसरं, हिंदी भाषा ही उर्दूच्या माध्यमातून आपल्या शत्रू राष्ट्राचीच राष्ट्रभाषा आहे. पाकिस्तानचीच राष्ट्रभाषा आहे हिंदी सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे वेगळी ओळख जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्हाला हिंदी घेऊन चालणार नाही राष्ट्रभाषा म्हणून. तर तुम्हाला दुसरी कुठली तरी अशी अभिजात भाषा घ्यावी लागेल की जी कुठल्याही राष्ट्राची राष्ट्रभाषा नाही. तर आपल्याकडे अभिजात भाषा मुख्य ज्या टॉपवरच्या 2 आहेत किंवा 3 आहेत, तर त्यामध्ये सर्वात वरती बंगाली आहे, नंतर मराठी आहे, त्याच्या खाली तेलुगू आहे. तर या अभिजात भाषांमध्ये बंगाली भाषा ही बंगालची राष्ट्रभाषा आहे, बांगलादेशची. बरोबर. आणि हिंदीचा तर प्रश्नच नाही, ती पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे उर्दूच्या माध्यमातून. आता दुसरा नंबर मराठीचा येतो. तर सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषेंपैकी कुठल्याही राष्ट्राची राष्ट्रभाषा नसलेली भाषा मराठी आहे. त्यामुळे राष्ट्रभाषेचा पहिला क्लेम मराठीचा आहे. बरोबर. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. राष्ट्रभाषा करायचीच असेल तर ती मराठीच होऊ शकते, असं या विषयावर माझं मत आहे. अर्थात. आणि हे मत एवढं स्पष्ट आहे पाहण्यासारखे की हे केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, यांना माहिती आहे, तरी देखील त्रिभाषा सूत्रामध्ये हिंदी ही जी काय ऑप्शनल ठेवली, त्यामुळं त्यांच्या हेतूवरही शंका निर्माण होते. आपण प्रयत्न करूया की हे होऊ नये महाराष्ट्रामध्ये, तरी बाकी धोरणाचा विषय आहे. पण तुम्ही जे अंशतः यश म्हणाला तुमच्या लढ्याला, ते यश तुमच्या पदरात पडत असताना देखील केंद्र सरकारला एक स्पष्टीकरण द्यावं लागलं, ते काय होतं? नाही, केंद्र सरकारने त्यावेळेस 2001 मी जो पत्रव्यवहार केला होता, तर त्या शेवटच्या पत्राला त्यांच्या राजभाषा विभागाने म्हटल्यापेक्षा उच्च शिक्षण विभागाच्या हिंदी विभागाने मला एक उत्तर असं दिलं होतं, स्पष्टीकरण दिलं होतं की हा जो आपण जे लिहिलेलं आहे की हिंदीमध्ये या वर्णाचा समावेश करण्यात यावा, तर आम्ही 2019च्या वर्णमालेमध्ये हा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात जे म्हणजे सगळीकडे त्याचा वापर करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे, असं त्यांनी एक स्पष्टीकरण मला दिलं होतं. परंतु मी त्या स्पष्टीकरणावर समाधानी नव्हतो आणि म्हणून त्याच्यानंतरही मी पत्रव्यवहार सुरू ठेवला. अनेक भाषा अभ्यासकांना भेटलो, अनेक फोरमवर बोललो, अनेक ठिकाणी ही बाजू मांडली की का बरं. आणि सगळ्यात महत्वाचा माझा हे असा होता की मुळातच हिंदी प्रदेशातले जे उच्चारण आहेत, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की पिळीबंगा म्हणून राजस्थान मधलं गाव आहे, पिळीबंगा.
तर ते पिळीबंगा आता पिलीबंगा झालेला आहे, सगळीकडे पिलीबंगा पिलीबंगा. म्हणजे जे मूळ नावं आहेत ते जर असे मागं पडत असतील तर त्या ठिकाणी म्हणजे जे विकृतीकरण होतं ना नावाचं, कोणालाही आवडणार नाही ना. माझं नाव समजा आता हे आहे, आता जसं डहाणू आहे, डहाणू शहराचं नाव आहे. इतक्या लोकांनी, इतके वर्ष मराठी लोकांनी डहाणू म्हणून ते नाव हे केलेलं आहे. असं असताना कोणी जर तिसरा डहाणू म्हणत असेल त्या गोष्टीला, तर ते त्यांना कुठेतरी एक त्यांचं दुःख होते त्याला, लोकांना, की इथे येऊन लोक आमची नावं बदलत आहेत. जसं महाराष्ट्रातली जर नावं आता एक प्रकारे इथे किवळे आहे, पुनावळे आहे. आता आपण बिल्डर्सचे वगैरे बरेचसे ऍडव्हर्टाइजमेंट बघतो आणि त्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट हिंदीमध्ये असतात आणि ते पुनावले, किवले वगैरे असं बोलतात. तर ते कुठंतरी मनाला एक वेदना देणार असतं. तर हे अशा पद्धतीने विकृतीकरण होत असेल तर ते चुकीचं आहे आणि म्हणून हा जो आपला असा प्रयत्न असतो की बा जे वर्ण आहे तो तसाच राहिला पाहिजे, उच्चार तसाच्या तसाच आणि राहिला पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. उद्या जर पुढची पिढी हिंदी भाषा शिकू लागली मराठी बरोबरच आणि पिळदारच्या ऐवजी पिलदार म्हणायला लागली, कावळाच्या ऐवजी कावला म्हणायला लागली किंवा एकंदरीत आता विक्रोली म्हटलं जातंय किंवा डहाणू जे आहे त्याला दहाणू म्हटलं जातं. त्यामुळं हे सरमिसळ जेव्हा होईल तेव्हा त्यांची होणारी गल्लत उद्याच्या पिढीची, जे पहिलीपासनं हिंदी भाषा शिकणार आहे किंवा त्यांची गफलत जी होईल ती अतिशय वाईट असणार आहे. त्याचे परिणाम जे आहेत ते खूप दूरगामी आहेत आणि आपल्या मराठी भाषेवर अतिक्रमण करणारे आहेत. अर्थात हा सगळा चर्चेचा मुद्दा आहे. मात्र जे भाषा तज्ज्ञ आहेत, भाषा अभ्यासक आहेत, त्यांनी आपलं मत अतिशय स्पष्ट मांडलेलं आहे की जी पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे हिंदी, उर्दूद्वारे ती राष्ट्रभाषा, ज्या हिंदीला अभिजात दर्जा देखील मिळाला नाही, ती भाषा त्रिसूत्री जे धोरण आहे, त्रिभाषा सूत्री धोरण, त्याच्यामध्ये आणल्या गेलंय आणि ती पहिलीपासून जर आता मुलांसमोर ठेवल्या गेली तर त्याचे परिणाम आणखी काय वेगळे होतील याची कल्पना न केलेलीच बरी. तुर्तास आत्ता हा जो प्रयत्न किंवा हा जो लढा आपण ऐकला की एवढा एक शब्द वाचवण्यासाठी प्रकाश निर्मळ यांनी जी काही लढाई केली तो एक वर्ण वाचवण्यासाठी होता. आत्ताचा लढा मात्र आपल्याला पूर्ण मराठी भाषा वाचवण्यासाठी उभारावा लागेल का, हा या निमित्तानं एक आत्मपरीक्षणाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.